हे आहे हदगाव येथील श्री बालाजी मंदिर, श्री व्यंकटेश मंदिर. अत्यंत प्राकृतिक वातावरणात असलेले हे व्यंकटेशाचं मंदिर होय. या ठिकाणी जे आपण पाहत आहे ते गरुड खांब आहे. भक्तांना जाण्यासाठी पाय धुवून या ठिकाणी प्रवेश करता येतो. हे जे बालाजी मंदिरचं हे प्रवेशद्वार अत्यंत सुंदर, विलोभनीय दर्शन होत आहे. गरुडराजाय नमः. आपण पाहता या ठिकाणी हे असं मंदिर शुभ लाभ लिहिलेलं आणि दोन्हीकडूनही या ठिकाणी. आणि आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. मंदिरामध्ये प्रवेश करतोय तर मंदिराचा जे सभामंडप आहे अत्यंत विस्तृत, विलोभनीय व अत्यंत मनोरम असा या ठिकाणी. आणि आता दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी केळीचे खांब वगैरे लावण्यात आली. मंदिराची सजावट देखील करण्यात आली. सर्वप्रथम आपण या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेऊयात. आपण आता गणरायाचं दर्शन घेत आहोत. या ठिकाणी जे काळ्या पाषाणाची गणरायाची मूर्ती आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्गुणं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आता आपण मुख्य गाभाऱ्याकडे चाललो आहे, व्यंकटेश्वराच्या मंदिराकडं. या ठिकाणी सुंदर असं मंदिर आणि जाण्यासाठीची व्यवस्था विलोभनीय अशी आहे. हा मंदिराचा या ठिकाणी नामलू शंख व चक्र दिसते. ओम एका बाजूला आणि जय विजय या ठिकाणी दिसतात. आणि हीच श्रीनिवास व्यंकटेशाची विलोभनीय अशी मूर्ती, अत्यंत मनमोहक. आणि या मूर्तीची विशेषता, ही मूर्ती तिरुपती बालाजी संस्थानने या मंदिरास दिली आहे. या मंदिरामध्ये नियमित भक्त येतात. उत्सव बालाजीचे या ठिकाणी होतात. आलं त्या भक्ताला या ठिकाणी आशीर्वाद गुरुच्या द्वारे या ठिकाणी दिला जातो. सोबतच बघा या ठिकाणी पारनेरकर महाराजांची या ठिकाणी स्थापना देखील केलेली आहे. पारनेरकर महाराजांची हे मंदिराचं जे आपण पाहतोय की मंदिराची मागच्या बाजूनं मी प्रदक्षिणा मार्ग आहे हा मंदिराचा. हे पहा या ठिकाणी अत्यंत सुंदर असं हदगाव येथील बालाजीचं दर्शन आपण करत आहात. भक्तांचं श्रद्धास्थान असलेले हे हदगाव येथील श्री व्यंकटेश बालाजी मंदिर. व्यंकटरमणा गोविंदा. गजराजाची या ठिकाणी मूर्ती दिसते आहे. या ठिकाणी गजराजाची एक मूर्ती. या ठिकाणी असं दुरून दर्शन जर पाहिलं तर दुरून अशा प्रकारे या ठिकाणी पारनेरकर महाराजांचं व बालाजीचं दर्शन एकत्रित दिसते आहे. पहा व गजराजाचं दर्शन. अशा पद्धतीचं हे अत्यंत सुंदर हे आहे महालक्ष्मी मंदिर. बघा अत्यंत या ठिकाणी महालक्ष्मीची मूर्ती. ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. विहंगम दृश्य मंदिराचं कोणालाही आल्यानंतर या ठिकाणी यायचं कसं आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील श्री बालाजी मंदिर आहे.
वर्षभर नित्य उत्सव या मंदिरामध्ये चालतात. भक्तही अविरतपणे बालाजीचं दर्शन घेतात व तृप्त होतात. असं हे नक्कीच येण्यासारखं, वारंवार दर्शनाला येण्यासारखं असं हे श्री व्यंकटेश मंदिर होय. वेंकटरमणा गोविंदा एडकुंडलवाडा, वेंकटरमणा गोविंदा गोविंदा.